नमस्कार मित्रांनो, हिअर टू मराठी ऑडिओ बुक विथ वीणामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपल्या सगळ्या व्यक्तीमध्ये एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे अहंकार. आता एखादाच कोणता तरी व्यक्ती असेल ज्याला अहंकार नसेल. बाकी तुम्हाला मला थोडा देखील अहंकार असतोच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा. म्हणजे की कोणत्या ना कोणत्या गोष्टीने तुमचं मन दुखवलं जातो, तुमचा इगो हर्ट होत असतो आणि हेच आहे अहंकार. तर मित्रांनो, आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे इगो इज द एनिमी, ज्याला रॅन हॉलिडे यांनी लिहिलेलं आहे. रॅन हे लेखक आणि मीडिया स्ट्रॅटेजिस्ट मानले जातात. त्यांना तत्वज्ञान आणि निर्विकारपणे सोसणं हे त्यांची आवड आहे. त्यांच्यासाठी तत्वज्ञान एक आवड आहे. त्याच्यासोबतच मार्केटिंग, बिझनेस, सक्सेस, ग्रोथ, सेल्फ अवेअरनेस आणि लर्निंग म्हणजे की शिकण्यासाठी ही खूप उत्तम पुस्तक आहे, जे सांगत आहे की आपल्या यशाच्या मार्गात अहंकार येऊ देऊ नका. नाही तो माझ्या कामात आणि महत्त्वाचा निर्णय घेण्याचा नियंत्रक घटक बनला पाहिजे. हे पुस्तक अशा सर्वांसाठी आहे ज्यांची ध्येय आणि महत्त्वाकांक्षा आहे. लेखक आपल्याला हे समजून देण्यास मदत करतात की तुम्ही तुमच्या प्रवासात कुठे आहात हे महत्त्वाचं नाही, पण आपणच आपले खरे शत्रू आहोत. आपला अहंकारच आपल्या समस्यांचे मूळ आहे आणि जर आपण ते अधिक चांगल्या प्रकारे समजू शकलो तर आपण त्याचा अवलंब करून आणखी प्रगती करू शकतो. जर अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण करा. सर्वप्रथम आपण प्रवास सुरू करतानाच का यशस्वी होत नाही, का अपयश येतं याच्याबद्दल बोलू. हा तुमचा अहंकारच मार्गात येतो आणि तुम्हाला मागे खेचतो. आपण चर्चा करू की याचे लक्षणं काय आहेत आणि त्यासाठी काय करता येईल. त्यानंतर यश देखील समजून घेऊ की यशात आपण काय करायचं आणि तुम्ही तिथे पोहोचणार तर कसं सांभाळायचं. आणि शेवटी आपण अपयशाची संकल्पना समजून घेऊ. आपल्यापैकी बहुतेकांना अपयशाचा सामना करावा लागला आहे आणि हे टाळणे कठीण आहे. परंतु पुन्हा उठण्यासाठी काय करता येईल हे समजून घेऊया. हे पुस्तक समजून घेण्यासाठी त्याची 5 वेगवेगळ्या भागात विभागणी करण्यात आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आहे सिम्पटम्स अँड द क्युरिंग ऑफ एन इगो, म्हणजे की लक्षणे आणि अहंकार बरा का. आपल्यापैकी बरेच जण काहीतरी नवीन आणि यशस्वी सुरू करतात. नवीन आकांक्षा आणि ध्येयांचा पाठपुरावा करतो, पण ते पुढे जाण्यास अपयशी होऊन जातात. कारण की आपला अहंकार आपल्याला मागे खेचत असतो. ते आपल्या मार्गात येते आणि आपल्याला आपल्या वास्तविक क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून रोखते. ह्युमिलिटी अँड रियालिटी म्हणजे नम्रता आणि वास्तव. नम्रता आणि वास्तविकता अहंकारावर इलाज आहे. एका काल्पनिक जगात जगणे शाश्वत नाही आणि ते चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करते. आपण माणसं खूप बोलतो. आपण मोकळा वेळ आणि शंका दूर करण्यासाठी त्याचा वापर करतो. रिकामा वेळ भरण्यासाठी आणि शंका दाखवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो आणि सतत बोलण्यानेच कामात अडथळा येत असतो. आपण कामासाठी बोलतो आणि आणखीन बोलतो. प्रत्यक्षात काम कमी होतं. काम आणि मूर्खपणाचा समान संबंध आहे. ते एकमेकांचा नाश करतात. आपण विचलित होणे देखील टाळले पाहिजे. आपल्याला दररोज अनेक पर्यायांचा सामना करावा लागतो, जे विनाशाला कारणभूत ठरू शकते आणि जे आपल्या कामाच्या आड येऊ शकते. जर तुम्ही तुमचा उद्देश ओळखून आणि समजून घेऊ शकता की तुम्ही इथे खरोखर काय करायला आला आहात, तर हे निवड करणे सोपे जाईल.
एक पाऊल मागे घ्या आणि स्वतःला विचारा की तुम्हाला खरोखर याची गरज आहे का? का तुमच्या अहंकाराला हे हवं आहे का? प्रत्येक संधी कितीही मोठी आणि चांगली असती तरी तिचे योग्य पद्धतीने मूल्यमापन करायला पाहिजे. तर मी स्वतःसाठी ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी हे मदत करेल का? किंवा मला जे करायचे आहे ते करू देईल का? किंवा मी स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे? तर दुसरं आहे, युअर इगो इज द एनिमी, म्हणजे की आपला अहंकारच शत्रू आहे. आजकाल आपल्याला सर्व काही उपलब्ध आहे, जसं की माहिती, पुस्तके, मोफत अभ्यासक्रम, फ्री कोर्सेस. स्वतःला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी कोणतेही कारण नाही, अडथळा नाही. आणि टेक्नॉलॉजी म्हणजे कधी न संपणाऱ्या गोष्टींबद्दल शिकणे. चांगले होण्याची संधी नेहमीच असते, पण आपला अहंकार हा आपला शत्रू आहे. हेच आपल्याला चांगले होण्यापासून रोखते. असे म्हणून की आपल्याला चांगले होण्याची गरज नाही. आणि मग आपण विचार करतो की आपल्याला हवे तसे परिणाम का मिळत नाही? इतर लोक चांगले का आहेत आणि ते यशस्वी का आहेत? तुम्हाला तुमची आवड शोधून उत्कटतेने जगले पाहिजे, की आपण उद्देश आणि वास्तवावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हेतू आवड सारखाच असू शकतो, फक्त काही खऱ्या आशेने. वास्तववादी काय आहे आणि प्रत्यक्षात काय साध्य केले जाऊ शकतं हे समजायला आपल्याला वास्तविक दृष्टिकोन आवश्यक आहे. आपण जे करत आहोत ते बरोबर आहे हे वास्तव सतत तपासत असते. तुम्ही त्याच मार्गावर आहात आणि तुम्ही पुढे जात आहात. इथे स्वप्न बघायला जागा नाही. तुमची नोकरी असो किंवा वैयक्तिक आयुष्य, इतर लोकांना पाठिंबा द्या, जेणेकरून इतरही चांगले करू शकतील आणि यशस्वी होऊ शकतील. तुमचा अहंकार दूर करा आणि इतरांना प्रथम ठेवा. स्वतःच्या आधी इतरांसाठी मार्ग मोकळा करा आणि तुम्ही स्वतःसाठीही मार्ग तयार कराल. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाताना तुम्हाला ह्या गोष्टींचा सामना करावा लागेल आणि ज्याचा तुमच्याशी काहीही संबंध नसेल. लोक त्यांचे काम सोडून तुम्हाला अपयशी करण्यास प्रयत्न करतील. त्यामुळे अहंकार टाळणे गरजेचे आहे. ज्यांनी आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवले आहे त्यांना माहीत आहे की जेव्हा इतर लोक वाईट बोलतात तुमच्याबद्दल, तेव्हा त्यांचाच अपमान होतो, तुमचा नाही. ही अशी परिस्थिती आहे जिथे तुम्हाला शांत राहून स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि काम करत राहावं लागेल. प्रतिक्रिया देऊ नका, कारण त्याच वेळेला तुम्ही अटकता आणि तुम्ही करत असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करणं थांबवता. संयम कठीण आहे पण आवश्यक आहे. तुम्हाला अनेकदा मोहात पाडेल आणि तुम्ही हारवू शकता, पण कोणीही परिपूर्ण नाही आहे. आपल्याला प्रयत्न करत राहिला पाहिजे. तुमच्या आजूबाजू होणाऱ्या गोष्टींचा भाग व्हा, त्यांच्याशी ॲडजस्ट करा. अभिमान ही एक धोकादायक संकल्पना आहे. छोट्याशा यशाला मोठं दाखवण्यासाठी अभिमान जबाबदार असतो, जे प्रत्यक्षात इतकी मोठी नाही आहे. यश आणि त्याचे परिणाम त्याबद्दल तुम्ही वास्तववादी असले पाहिजे. हे समजून न घेताही अभिमान आपल्याला वास्तवापासून खूप दूर घेऊन जातो. म्हणजे आपल्याला अजून बरंच लांब जायचं आहे आणि बरंच काही करायचं आहे. असे बरेच लोक आहेत जे सांगतील की यशस्वी होण्यासाठी ते काहीही करू शकतात, परंतु आपण कठोर परिश्रमाने ते साध्य केले पाहिजे. तुमच्या अहंकाराला असं वाटू देऊ नका की तुम्ही कठोर परिश्रम करून साध्य करू शकाल. काम म्हणजे रस्त्यावर स्वतःला एकटं पाहणं. काम म्हणजे कष्टावर मात करून पण ते करणे. तिसरं आहे सक्सेस, म्हणजे की यश. केवळ अहंकार देखील समस्या नाही, यश हा देखील समस्याचा भाग आहे. यश क्वचितच जगले जाते आणि त्याचे कारण म्हणजे आपला अहंकार, ज्यामुळे ते लहान होते. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या शेवटच्या दिशेने वाटचाल करत असता किंवा यशापर्यंत पोहोचणार असताना तुमच्या सामने नवीन लोभच नाही तर
नवीन संकटाचा सामना करावा लागतो. संयम, मोकळे मन, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना आणि पर्पज म्हणजे की हेतू हे महत्त्वाचे भाग आहे. हे यश आणि प्रसिद्धीसोबत येणारा अहंकार आणि अभिमान संतुलित करते. स्वतःला नेहमी विद्यार्थी बनवून ठेवा. तुम्ही ग्रॅज्युएट झाला म्हणून तुमचं शिकण्याचं काम संपलं असं समजू नका. नेहमी स्वतःला सुधारत राहा. वाचा, शिका आणि तुमच्या ज्ञानाच्या कमतरतेमुळे स्वतःला अस्तव्यस्त करा, अनकम्फर्टेबल करा आणि तुमच्या विश्वास असलेल्या गोष्टींना चॅलेंज द्या की तुम्ही ते करू शकता. तुम्ही जर लोकांचं ऐकत बसता आणि स्वतःची कथा सांगत बसता तर याचा धोका म्हणजे तुमचं जीवन काल्पनिक होऊन जातं आणि तुम्ही तुमचं आयुष्य महान दाखवण्यात फसून जाता. त्यापेक्षा तुम्हाला तुमचं वास्तव जीवन आठवण राहिलं पाहिजे. तुमच्या खऱ्या आयुष्याकडे लक्ष द्या आणि कठोर परिश्रम करा. आपण खूप महान आयुष्य जगतोय असं दाखवण्यापेक्षा आपण आपल्या कामावर ध्यान दिलं पाहिजे आणि तेही उत्कृष्टतेने. पहिली पायरी म्हणजे आपल्यासाठी खरोखर काय महत्त्वाचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्हाला जे यश मिळालं आहे ते तसं नसेल जसं तुम्हाला पाहिजे होतं आणि ते यश टिकणार पण नाही. पैशांच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. आपल्याला किती हवे आहेत हे माहीत नसल्याने आपण पर्याय म्हणून एकटे पडून जातो, तर आपण गोंधळून जातो. स्वतःला विचारा की तुम्ही जे करता ते का करता, कशासाठी करता. तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जे तुम्हाला स्वतःला विचारावा लागेलच. चौथं आहे लिमिटेशन्स म्हणजे की मर्यादा. तुम्ही नेहमी तुमची कमतरता तपासत राहा आणि ती स्वीकारत राहा. अशा काही सामान्य लिमिटेशन्स आहेत. एन्टायटलमेंट म्हणजे की हक्क. हे धोकादायक असू शकते कारण की तुमचा विश्वास आहे की ते तुमचं आहे आणि तुम्ही ते कमवलं आहे. हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही वेळेची कदर करू देत नाही. दुसरं आहे कंट्रोल म्हणजे की नियंत्रण. प्रत्येक गोष्ट आपल्याप्रमाणे व्हायला हवी असा विश्वास. हे सॉल्युशनपेक्षा अधिक समस्या निर्माण करत असते. तिसरं आहे पॅरेनॉया म्हणजे की एक प्रकारचा मानसिक आजार. जर तुमचा स्वतःशिवाय कोणावरही विश्वास नसेल तर ते तुम्हाला सर्वांपेक्षा वेगळं बनवेल. याचा अर्थ असा आहे की तुम्हीच प्राधान्य आहात आणि तुम्हीच सर्व काही करू शकता. पहिल्या क्रमांकाची संकल्पना तुम्हाला तुमच्या खोट्या वास्तवात एकटे पाडू शकते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत यशस्वी होतात तेव्हा तुमचे जीवन अधिक निर्णय घेण्यासाठी बदलते. प्रगतीला लक्षात ठेवून स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला पुढे जायचे असेल आणि चांगले परिणाम मिळवायचे असतील तर तुम्हाला संस्थाची उद्दिष्टे, क्रम आणि प्राधान्य समजावा लागते. त्यांना फॉलो करून तुम्ही हा फायदा मिळवू शकता. फुटबॉल कोच टॉनी ॲडमने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की तुमच्या जर्सीच्या पुढच्या बाजूला असलेल्या नावासाठी खेळा. मागच्या बाजूला असलेल्या नावासाठी लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. आपली वास्तवता लक्षात घ्या. आपली रियालिटी म्हणजे की वास्तवता लक्षात घ्या. मोहम्मद अलीने एकदा सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही माझ्यासारखे महान व्हाल तेव्हा नम्र होणं कठीण होईल. तुमचा खरेपणा हमेशा तपासत राहा. तुमचा खरेपणा सतत तपासत राहा. स्वतःला जीवनातील कटू सत्य आणि लोकांचे दुःख आठवण करून देत राहा. समजा की आधुनिक जगात अशी शक्ती आहे जी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे आणि तुम्ही खूप मामूली आहात. असं केल्याने तुम्ही नम्र, जबाबदार आणि वास्तववादी व्हाल आणि ही भावना टिकवून ठेवा. जेव्हा तुम्हाला मोठे आणि व्यवस्थित चांगले वाटू लागते तेव्हा हे पुन्हा करा. यशस्वी लोक एक सामान्य जीवन जगतात. सामान्य घरात राहतात, सामान्य कपडे घालतात, सामान्य गोष्टी करतात. असं जीवन जगणे म्हणजे यशस्वी नाही आहे असं नाही. याचा अर्थ असा आहे की ते सामान्य राहूनच, ते साधे राहून पण
त्यांच्या कामावर शांतपणे लक्ष केंद्रित करू शकतात आणि साधं राहिल्याने समानताचा समतोल साधता येतो, विशेषतः तेव्हा जेव्हा सर्व गोष्टी सर्वोत्तम होत असतात. 5वं आहे बट व्हॉट इफ आय फेल, म्हणजे की जर मी अपयशी झालो तर काय. याचा अर्थ आहे की जर मी अपयशी झालो तर काय. ताकद आपल्याला फसवू शकते किंवा आपल्याकडे जे आहे त्याचं कौतुक करणं थांबवू शकते. त्याऐवजी नशीब बदलण्यासाठी तयारी करण्यात आपण वेळ घालवला पाहिजे. जे आहे ॲडव्हर्सिटी, डिफिकल्टी आणि फेलियर, म्हणजे की प्रतिकूल, अडचण आणि अपयश. अपयश टाळता येत नाही. अनेकदा तुमच्या अपयशाचे कारण तुम्हीच असता आणि हेच जीवनाचे चक्र आहे जिथे उतार चढाव येतच राहतात. सतत यशस्वी होणे अशक्य आहे, पण पहिल्याच प्रवासात यशस्वी होणे हे खरे आहे. तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अहंकार आपल्याला परिस्थितींसाठी तयार होण्यापासून थांबवत नाही, परंतु ह्या परिस्थिती निर्माण करण्यात मदत करते. परत उठण्यासाठी आणि परत सुरू करण्यासाठी आपल्याला जागरूकताची आवश्यकता असते. अपयशाचा सामना करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींची गरज आहे. कारण, संतुलन आणि संयम. रॉबर्ट ग्रीनीच्या मते, जे लेखक यांचे प्रभावित मार्गदर्शक आहे, ते म्हणतात की वेळ 2 प्रकारचे असतात. डेड टाइम तो आहे जेव्हा तुम्ही काहीच करत नसता, आणि अलाइव्ह टाइम तो आहे जेव्हा तुम्ही सर्व काही करत असता. काम करणं, शिकणं, विकसित होणं आणि वाढत राहणं. आणि जेव्हा तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्ही निवडू शकता की तुम्हाला डेड टाइम सोबत जायचं आहे की अलाइव्ह टाइम सोबत. अनेक गोष्टींसाठी अहंकार जबाबदार आहे. फक्त अहंकारच एक कारण आहे ज्यासाठी आपण सर्व गोष्टींसाठी उशीर करतो. आपलं जीवन चांगल्यासाठी बदलू शकेल अशी गोष्ट करणे पण आपण टाळतो. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, अहंकार त्याला मारू शकतो. हे आपल्याला पुढे विचार करण्यापासून रोखते आणि इतरांना श्रेय देण्यापासून प्रतिबंधित करते. अहंकार आपल्याला स्पॉटलाइटमध्ये राहण्यास प्रवृत्त करतो. अहंकार नेहमी अधिकसाठी ढकलत असतो आणि लालची बनवतो. तुम्ही तुमच्या स्वतःचं स्कोर कार्ड ठेवलं पाहिजे, कारण की हे अधिक चांगले, कमी लोभी आणि विकसित होण्यासाठी आवश्यक आहे आणि विकसित माणूस बनण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या पुढे जे काही येणार आहे आणि आपण ज्या गोष्टींनी लांब राहण्यास बघतो ते आहे अहंकार, आणि हे प्रत्येक पाऊल कठीण करते आणि अपयश कायमचे बनवते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकत नाही तोपर्यंत तुम्ही काही साध्य करू शकत नाही. म्हणूनच शिकायचं थांबवू नका. फक्त आवडवर लक्ष केंद्रित करू नका. इतर लोक पण चांगले आहे हे महत्त्वाचं बनवा. अपयश टाळू शकत नाही, तुम्ही स्वतःवर नियंत्रण देऊ त्याच्यावर मात देऊ शकता, कारण की इगोच म्हणजे की अहंकारच तुमचा शत्रू आहे आणि तुम्हाला तुमच्या अहंकारवर मात देता आलंच पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला ही ऑडिओ बुक समरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आशा करते की या पुस्तकाचे सगळे चांगले विचार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवाल आणि तुमचं जीवन अजून चांगल्या पद्धतीने जगाल. आणि तुम्हाला बुक समरीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.